त्याने आम्हाला डायरेक्ट बोलला की तुम्ही मराठा समाजाचे नसून तुम्ही वंचित, म्हणजे खूप घाणेरड्या भाषेमध्ये बोलले, तुम्ही ज्यांचा प्रचार करता तुम्ही त्याच्या पोटचे आहात. अशा जे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेला मी वाल्मिक कराड विरोधामध्ये पोस्ट टाकलेल्या होत्या की यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये काम केलंय म्हणून. ज्या लोकांनी पैसे दिले त्या लोकांना तुम्ही तिकीट दिलं, आम्हाला नाकारलं. आता आम्ही आमचं काम करायलो. त्याच्यानंतर आमच्यात शाब्दिक वाचावाची त्यानं शिवाय मला दिला, मी त्याला शिवाय दिला, एवढा विषय झाला. जर भोसले नाव लावतो तर तो मग शिवाजी महाराजांचा वारस कसा ठरू शकतो? गेल्या 8 ते 9 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारं चव्हाण दाम्पत्य यांनी काम केल्याच्या नंतर पक्षाकडे उमेदवारी मागितली, मात्र पक्षाकडून उमेदवारी न दिल्यामुळे ते नाराज झाले. त्यानंतर त्यांनी थेट अपक्ष उमेदवारी भरली आणि त्यानंतर अपक्ष उमेदवारी भरल्याच्या नंतर थेट त्यांना काही दिवसामध्ये पक्षातील वरिष्ठांकडून फोन आला आणि त्यांना पक्ष वरिष्ठांकडून त्यांना शिवीगाळ सुद्धा करण्यात आली आणि त्याची तक्रार सुद्धा ते आता या ठिकाणी जर पाहिलं आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील जे बेगमपुरा पोलीस ठाणे या ठिकाणी त्यांनी थेट तक्रार देण्यासाठी ते आलेले आहेत. तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. काय असं नेमकं तुम्ही थेट तक्रारीपर्यंत तुमच्या पक्षाच्या विरोधात गेलात लगे? काय झालं, काय होतं प्रकरण? प्रकरण असे की मी मागील काळामध्ये भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी होते, पण मला तिकीट नाकारल्यामुळे मी स्वतंत्र माझा अपक्ष फॉर्म भरलेला आहे, माझ्या मिस्टरांचा अपक्ष फॉर्म भरलेला आहे. काल जेव्हा राहुल प्रेमराज भोसले या माणसाचा आम्हाला फोन आला तेव्हा त्यांनी आम्हाला डायरेक्ट धमकी दिली की तुम्ही राजीनामा द्या, तुम्ही पदावर राहू नका, तुम्ही भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे तुम्ही वंचिताचा तुम्ही प्रचार करत आहात. आम्ही आमच्या स्वतःचा प्रचार केला. त्याने आम्हाला डायरेक्ट बोलला की तुम्ही मराठा समाजाचे नसून तुम्ही वंचित, म्हणजे खूप घाणेरड्या भाषेमध्ये बोलले, तुम्ही ज्यांचा प्रचार करता आहात तुम्ही त्याच्या पोटचे आहात, अशा घाण शब्दामध्ये त्याने आम्हाला काल बोललेला आहे आणि धमकी दिली आहे की तुम्हाला बघून घेतो, तुमचा निकालच लावतो, या भाषेमध्ये त्यांनी मला बोललेलं आहे. ह्या भाषेमुळेच तुम्ही त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आलात? हो नक्कीच, कारण त्यांनी जी भाषा आम्हाला वापरली आहे तर ती एकदम अशी खूप खालच्या लेवलची होती आणि आचारसंहितेमध्ये त्यांनी आम्हाला जी धमकी दिलेली आहे ती कुठेतरी योग्य नाहीये. बरं, काय तुम्ही पदाधिकारी होता, पद का काढलं तुमचं मग? मी मागील काळामध्ये जरांगे पाटील यांच्या सोबत मी माझ्या मराठा समाजाचं काम केलं आणि त्या पोस्ट माझ्या वॉलवरनं मी व्हायरल केल्या. त्यानंतर मी जे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेला मी वाल्मिक कराड विरोधामध्ये पोस्ट टाकलेल्या होत्या की याचं खरं त्यांना न्याय, संतोष देशमुख यांना न्याय भेटायला पाहिजे आणि तेच येथील म्हणा किंवा प्रदेशातील काही पदाधिकाऱ्यांना म्हणजे काही खटकलं गेलंय. त्यामुळे त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही मराठा समाजाचं काम केलं किंवा तुम्ही यांचं समर्थन केलं, मराठा समाजाचं समर्थन केलं, वाल्मिक कराडचं तुम्ही विरोधामध्ये काम केलं, म्हणून तुम्हाला आम्ही यावेळेस पद देऊ शकत नाही, हे स्पष्टपणे आम्हाला. कोण म्हणतो तुम्हाला असं? ते पद काढलं कोण तुमचं? नाही, मला पदावर त्यांनी घेतलंच नाही ना. जेव्हा डिक्लेअर केलं त्यावेळेस मी बघितलं की मला कुठेही माझं नाव नाहीये म्हणून. आणि येथील स्थानिकच्याच ज्यांनी पद दिलं, मी उज्ज्वलाताई दहीफळे या महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष आहे, त्यांना मी त्या अगोदरही भेटले होते की ताई मी मागच्या टर्म मध्ये मी मंडळाचं काम केलेलं आहे आणि यावेळेस मला आता नवीन पद देण्यात यावं. तर त्यांनी मला हो हो म्हणे आणि वेळेवर जेव्हा त्यांनी पद नाही दिलं त्यावेळेला मी चौकशी केली असताना त्यांच्याकडून मला माहिती भेटली का त्यांचे माझ्या वॉलवरचे स्क्रीनशॉट उज्ज्वलाताई दहीफळे यांनी प्रदेशांना पाठवून सांगितलं की यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये काम केलंय म्हणून, असं त्यांच्याकडून कळण्यात आलं मला. महत्वाची 2 गोष्टी आहे. तुम्हाला एक तर उमेदवारी दिली नाही, फक्त ते एक कारण. दुसरं कारण म्हणजे हे की तुम्ही फक्त मराठा समाजाचं काम केलंय म्हणून तुमचं पद सुद्धा तुम्हाला देण्यात आलं नाही. पदही मला देण्यात आलं नाही आणि मी समाज म्हणून मी माझं समाजाचं काम शेवटपर्यंत करत राहणार आणि उमेदवारी दिली नाही म्हणून मी माझा स्वतःचा अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि त्यामुळे मला प्रदेश कार्यालयातून भारतीय जनता पार्टीच्या मला धमकीचे फोनही येत आहे आणि त्याच्या विरोधात मी बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे कंप्लेंटही केली आहे. सीपी ऑफिस मध्येही त्याच्या नावाने अर्ज दिला आहे की त्याला तात्काळ अटक करण्यात यावं आणि मला व माझ्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात यावी. पदाधिकारी का ते ज्यांनी तुम्हाला फोन आला? हो, त्यांनी पदाधिकारी म्हणून सांगितलं, तो प्रदेशाचा काही किसान मोर्चाचा पदाधिकारी आहे आणि त्यांनी आम्हाला प्रदेशावरून दुसरे काही महत्वाचे जे पदाधिकारी आहे, प्रदेश अध्यक्ष म्हणा किंवा त्यांचे फोन आले तर ठीक आहे आम्ही एक्सेप्ट करू, पण हा माणूस याला पद कोणतं काय कोणतं, हा कोणत्या कारणाने आम्हाला फोन करून आम्हाला धमकावतोय, याला कुणी सांगितलं धमकायचं? इथल्या स्थानिकच्या नेत्यांनी आम्हाला कुणीही सांगितलं नाही की तुम्ही पदाचा राजीनामा द्या किंवा काय. मागे जे यांनी
प्रेस नोट दिली आहे, त्याच्यामध्ये 22 जणांना काढलं. जर आम्ही जर त्या पदामध्ये जर असतो, यांचं जर पद घेतलेलं असतो, तर यांनी आम्हाला त्या पदावरून त्या 22 लोकांमध्ये आमच्या दोघांचेही नाव ऍड केले असते. पण आम्ही कुठल्याही पदावर नसल्यामुळे त्यांनी आम्हाला त्यामध्ये ऍड केलं नाही. मग हा कोण लागून गेला की हा आम्हाला फोन करून आम्हाला धमकावत आहे. नक्कीच नक्कीच ह्या होत्या उमेदवार होते प्राप्ती चव्हाण. त्यांचे मिस्टर जरा संदीप चव्हाण ॲडव्होकेट आहेत. तुम्ही ॲडव्होकेट आहात, तुम्ही सर्वात प्रथम तो फोन रिसिव्ह केलेला होता, काय नेमकं त्या ठिकाणी झालं होतं? त्यावेळेस मी माझ्या धुंदीत होतो आणि अचानक त्याचा फोन आला आणि मला तो बोलायला लागला की बाबा तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात आणि तुम्ही ह्या पद्धतीचं दुसऱ्याचं काम कसं करताय. मी म्हटलं दादा आम्हाला पक्ष न्याय दिला नाही, ज्या लोकांनी पैसे दिले त्या लोकांना तुम्ही तिकीट दिलं, आम्हाला नाकारलं, आता आम्ही आमचं काम करायलो. मग तो म्हटलं तुम्ही राजीनामा द्या. मी आमचं काही चुकलं असेल, आमचं प्रोटोकॉल चुकला असेल तर तुम्ही आम्हाला पक्षातून हाकलून काढा ना, बाकीचा काही विषयच येत नाही तुमचा, असं बोलणं झालं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मला तो रताळे बोलला, त्याच्यानंतर आमच्यात शाब्दिक वाचावाची त्यानं शिवाय मला दिल्या, मी त्याला शिवाय दिला, एवढा विषय झाला. डायरेक्ट म्हणजे इथपर्यंत की कोणाच्या पोटची इथपर्यंत लगे? काय म्हटले? कोणाच्या पोटची इथपर्यंत हे झालं? डायरेक्ट मला मराठ्याच्या पोटचा म्हणला तो. आणि आम्ही दीपक दादा केदारला जाऊन भेटलो, त्यांची पोस्ट टाकली आणि तो म्हटला तुम्ही ज्याच्या सोबत आहात तुम्ही त्याच्या पोटच्या आहात. म्हणजे आमच्या सरळ सरळ दलित समाजात सुद्धा अपमान केलेला आहे त्यांनी. आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजचे वारस आहे, खरे वारस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि छत्रपती शिवाजी महाराजचे खरे वारस आम्हीच आहोत. आम्ही जातीवाद कधीच करत नाहीत. जर भोसले नाव लावतो तर तो मग शिवाजी महाराजांचा वारस कसा ठरू शकतो जर जातीवाद करत असेल तर? हाच माझा प्रश्न आहे. काय शेवटची मागणी काय तुमची दोघांची आता? शेवटची मागणी आमची अशी आहे बाबा की आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क द्या. आणि ज्यावेळेस आचारसंहिता असताना जर तुम्ही असं आम्हाला जर धमकावत असताल तर हा लोकशाहीचा अनन आहे, संविधानाचा नाश आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो विचार मांडला होता तो विचार संपवण्याचं काम हा जर भोसले करत असेल तर ह्याच्या विरुद्ध पक्षाने आणि प्रशासनाने आमचं आयुष्य मान्य करून आम्हाला संरक्षण देण्यात यावं, एवढीच इच्छा आहे. ताई, शेवटचं एकच प्रश्न आहे, काय मागणी तुमची आणि तुम्ही पुढे काय करणार आहात? माझी मागणी अशी आहे की ह्या राहुल प्रेमराज भोसले नामक इसमाला तात्काळ अटक करण्यात यावी, याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांनी माझ्या मिस्टरांच्या वॉलवरून फोटो घेऊन त्यांनी त्याच्या वॉलवर जे आमचं म्हणजे मानसिक खच्चीकरण केलं आहे त्याच्या विरोधातही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आम्हाला पोलीस प्रशासनाकडून आम्हाला संरक्षण देण्यात यावं. नक्कीच आपण हे दोन चव्हाण जे कुटुंब आहे, हे दोन्ही दाम्पत्य जे आहे यांनी अपक्ष उमेदवारी भरलेली आहे. मात्र आता यांना थेट भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाकडून फोर्स सुद्धा यायला सुरुवात धमक्या देत असल्याचा आरोपच यावेळी यांनी यांच्या निवेदनात आणि यांच्या सांगण्यातून या ठिकाणून करण्यात आलेला आहे. मात्र आता यावरती पुढं काय होतं हे देखील तेवढं आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्टोरी मी देवरात्रे, छत्रपती संभाजीनगर.